नमस्कार मित्रो, मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय या रुग्णालयातील अकोला येथील नर्सिंग कर्मचारी आहे। तर मित्रो, हा व्हिडिओ बनवण्याचा जो मुख्य उद्देश आहे तो उद्देश हा आहे की साजिद खान पठाण साहेब जे वर्तमान आमदार आहेत अकोल्यातील, त्या साजिद खान पठाण साहेबांनी काल अकोल्यातील GMCमध्ये राऊंड घेतला आणि त्या राऊंड चालू असताना आमच्या एका नर्सिंग स्टाफला चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या लँग्वेजमध्ये त्यांना लोकांपुढे झापलं आणि केवळ त्यांना झापलंच नाही तर त्यांचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड झाला आणि तो अपलोड झाल्यामुळे लोकांपर्यंत ती माहिती गेली आणि लोकांकडून त्या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या। तर मित्रहो, हा व्हिडिओ मी एक नर्सिंग कर्मचारी म्हणून बनवत नसून मी या देशाचा, या महाराष्ट्राचा आणि या अकोला जिल्ह्यातील नागरिक म्हणून मी मित्रो हा व्हिडिओ बनवत आहे। तर हा व्हिडिओ मी बनवलाही नसता, परंतु हा व्हिडिओ बनवण्याचं जे महत्त्वपूर्ण कारण आहे की साजिद खान पठाण साहेबाच्या विरोधामध्ये आमच्या नर्सिंग संवर्गातील लोकांनी अपमान झाला म्हणून साजिद खान पठाण साहेबांच्या विरोधामध्ये उद्या काम बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये टाकला। तर त्या सोशल मीडियामध्ये ज्या कमेंट्स आल्या त्या कमेंट्स मी वाचल्या आणि त्या कमेंट्स वाचल्याच्या नंतर मी बघितलं की 99.99% कमेंट्स ज्या आहेत ते आमच्या नर्सिंग कर्मचाऱ्याच्या विरोधात आहेत आणि या 99.99% कमेंट्स वाचल्याच्या नंतर मला असं जाणवलं की नागरिकांमध्ये सरकारी कर्मचारी, त्यामध्ये दवाखान्यामध्ये काम करत असणारे डॉक्टर, नर्सेसवर भयंकर रोष, भयंकर राग आहे आणि हा भयंकर रोष, भयंकर राग जो त्यांच्या मनामध्ये आहे तो कमेंट्सच्या स्वरूपामध्ये त्या व्हिडिओवर मला दिसला आणि त्या कमेंट्स वाचल्याच्या नंतर मित्रो मला असं लक्षात आलं की हा जो कमेंट्सवर दिसणारा राग आहे, हा असंतोष आहे, हा राग नसून, द्वेष नसून, असंतोष नसून अज्ञान आहे। कारण त्या राग आहे असल्यामुळे त्या कमेंट्स आल्या नाहीत, असंतोष असल्यामुळे सुद्धा त्या कमेंट्स आल्या नाहीत। त्या कमेंट्स येण्याचं कारण आहे नागरिकांमध्ये आहे अज्ञान। आणि मित्रो, मी या देशाचा, या महाराष्ट्राचा, या अकोल्याचा नागरिक म्हणून माझ्या अकोल्यातील नागरिकांचा खास करून मला डोळे उघडणे, त्यांना काही माहिती त्यांच्यासमोर ठेवणे आणि माहिती ठेवल्याच्या नंतर त्यांच्याकडून येणाऱ्या कमेंट्स मला अपेक्षित आहेत। अर्धवट माहितीच्या आधारावर, एकतर्फी प्रकरणाच्या आधारावर कमेंट्स करणे किंवा कुठल्याही पद्धतीवर रिॲक्ट होणे हे मला असं वाटते अज्ञानाचा भाग आहे। म्हणून मित्रो, काही गोष्टी मी माझ्या त्या जे माझे बंधू आहेत, ज्या ज्या लोकांनी कमेंट्स केल्या त्या कमेंट्स मी तुम्हाला एक एक करून वाचून दाखवतो, परंतु कमेंट्स करणाऱ्या लोकांना काही माहिती सांगू इच्छितो। ती माहिती या पद्धतीने आहे मित्रो की सरकारी दवाखान्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये जो ICU असतो, एक जनरल वार्ड असतो आणि काही पेशंट कार्डियाक मॉनिटरवर असतात, जनरल ICU त्याला म्हणतात। अशा पद्धतीचे जे वार्ड असतात त्या वार्डमध्ये नर्सिंग स्टाफ किती असले पाहिजेत असा स्टँडर्ड नॉर्म आहे, स्टँडर्ड क्रायटेरिया आहे। तर तो स्टँडर्ड क्रायटेरिया काय आहे, तर ICU जर असेल ICU तर त्या ICU मध्ये एका रुग्णाच्या मागं, एका पेशंटच्या मागं एक नर्सिंग स्टाफ असला पाहिजे। जर तो जनरल ICU असेल तर 3 पेशंटच्या मागं एक नर्सिंग स्टाफ असला पाहिजे। आणि मित्रहो, जर जनरल वार्ड असेल तर जनरल वार्डमध्ये 6 पेशंटच्या मागं एक नर्सिंग स्टाफ असला पाहिजे, असा स्टँडर्ड रेशिओ आहे, स्टँडर्ड नॉर्म आहे। आणि मित्रो, हा जर स्टँडर्ड नॉर्म असेल, स्टँडर्ड रेशिओ असेल तर ज्या लोकांनी हा स्टँडर्ड रेशिओ बनवला
त्यांना हे माहीत असेल की जर रुग्णांना व्यवस्थित रुग्णसेवा द्यायची असेल, पेशंटला पेशंट केअर द्यायची असेल तर इतके स्टाफ आवश्यक आहेत, तरच त्यांना रुग्णसेवा दिल्या जाऊ शकते. म्हणून असा स्टँडर्ड क्रायटेरिया बनवलेला आहे. म्हणजे ICU मध्ये जर एक पेशंट भरती असेल तर त्या पेशंटची काळजी घ्यायची असेल तर ती काळजी घेण्याकरिता एका पेशंटला एक नर्सिंग स्टाफ असणे गरजेचे आहे. परंतु अशा पद्धतीचा नर्सिंगचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया महाराष्ट्रातील कोणत्याही GMC मध्ये फुलफिल केला जात नाही. बाकी GMC तर सांगत नाही, पण अकोल्यामध्ये निश्चितच तो फुलफिल केला जात नाही. तर जो जर जनरल वार्ड असेल तर जनरल वार्डमध्ये जर 6 पेशंट भरती असतील तर त्या 6 पेशंटच्या मागे एक नर्सिंग स्टाफ असला पाहिजे, असं जो स्टँडर्ड क्रायटेरिया आहे ते सांगते. म्हणजे 6 पेशंट जर असले तर त्या 6 पेशंटची काळजी एक नर्सिंग स्टाफ घेऊ शकतो. म्हणजे जेणेकरून पेशंटचं समाधान होईल, पेशंटच्या नातेवाईकाचं समाधान होईल, त्याकरता तो स्टँडर्ड क्रायटेरिया बनवला आहे. तर माझे जे मित्र कमेंट करून राहिले, जे माझे बंधू आहेत, खास करून अकोला जिल्ह्यातील असतील जे कमेंट करणारे बंधू आहेत, त्या कमेंट करणाऱ्या बंधूंना एक प्रश्न विचारू इच्छितो की जर तुम्ही ICU मध्ये आले असाल आणि तुमचा कोणी नातेवाईक ICU मध्ये भरती असेल तर त्यांना केवळ एक प्रश्न आहे की आमच्या अकोला जिल्ह्यातल्या जे GMC आहे त्या GMC मध्ये 20 बेडचा ICU आहे आणि 20 बेडचा जर ICU आहे तर एक पेशंटच्या मागे एक नर्सिंग स्टाफ, म्हणजे 20 पेशंटच्या मागे एका शिफ्टमध्ये 20 नर्सिंग स्टाफ हे नियमानुसार पाहिजे. तर मी जे कमेंट करणारे लोक आहेत, आमचे जे नागरिक आहेत या अकोल्यातले, खास करून अकोल्यातले, महाराष्ट्रभरातले नागरिकांची कमेंट असेल, परंतु खास करून अकोल्यातले जे नागरिक आहेत त्यांना माझा एक प्रश्न आहे, ते जर कधी दवाखान्यात आले तर त्यांनी ICU मध्ये 20 नर्सेस बघितल्या का ॲट अ टाइम ड्युटी करताना? ICU मध्ये 20 जर पेशंट भरती आहेत तर 20 पेशंटच्या मागं क्रायटेरिया सांगते की 20 स्टाफ असले पाहिजेत. तर माझा प्रश्न आहे की 20 पेशंटच्या मागं 20 स्टाफ आहेत का? जर 20 पेशंटच्या मागं 20 स्टाफ असतील तरच नियमानुसार त्यांना काळजी दिल्या जाऊ शकते, असा क्रायटेरिया आहे, असं नियमानं सांगितलं आहे. तरच त्यांना काळजी दिल्या जाऊ शकते, व्यवस्थित काळजी. नर्सिंग केअर, पेशंट केअर ज्याला म्हणतात, ती एका पेशंटला एक नर्स देऊ शकते ICU मध्ये. म्हणजे जो आज पेशंटची जे गैरसोय होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, ते गैरसोय होण्याचं जे मुख्य कारण आहे, ते गैरसोय होण्याचं मुख्य कारण हे आहे की जो रेशिओ पाहिजे, जो स्टँडर्ड नॉर्मनुसार इंडियन नर्सिंग काउन्सिलनं दिलेला रेशिओ आहे, त्या रेशिओच्या नुसार एका पेशंटच्या मागे ICU मध्ये एक स्टाफ असली पाहिजे. परंतु तो नसल्यामुळे आमच्या दवाखान्यामध्ये प्रत्येक रुग्णाची गैरसोय होते. आणि गैरसोय होण्याचं मुख्य कारण असं आहे की अकोल्यामध्ये जितका स्टाफ आवश्यक आहे तितका स्टाफ नाही आहे. आमच्या नर्सेस 80 पेशंट मेडिसिन वार्डमध्ये असतात आणि 80 पेशंटमध्ये एक नर्स काम करतात आणि त्या एका नर्सला पाणी प्यायला सुद्धा वेळ मिळत नाही मित्रो. तरी सुद्धा त्या त्यांच्या ड्युट्या चोख पार पाडतात, निश्चितच चोख पार पाडतात. कारण मी स्वतः तिथे ड्युटी करतो, म्हणून मी हे गॅरंटीने सांगू शकतो. कोणी जरी माझ्या समोर आलं आणि त्यानं जर मला म्हटलं की तुम्ही हे चुकीचं बोलता, तर त्याला म्हणतो चाल 6 घंटे बस माझ्या पुढे आणि तुला सांगतो कसं चुकीचं आहे. तर मित्र हो, हे सांगण्याच्या मागचं कारण हे आहे की जर 60च पेशंट जर धरले एका वार्डात 60 पेशंट, तर 60 पेशंटच्या मागं कमीत कमी 6 नर्सेस जनरल वार्डात पाहिजेत एका शिफ्टमध्ये. तर माझा पुन्हा प्रश्न आहे अकोल्यातल्या सुजाण नागरिकांना की एका वार्डामध्ये 6 नर्सेस तुम्ही बघितल्या का कधीतरी ड्युटी करताना? जर बघितल्या असतील तर त्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंटमध्ये एक कमेंट मी सुद्धा करतो की हे नर्सेस नालायक आहेत, हे डॉक्टर नालायक आहेत, हे कामचुकारपणा करतात. परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये एका वार्डमध्ये 60 पेशंटच्या मागे 60 नर्सेस बघितल्या नाही, म्हणून मी एक नागरिक म्हणून हा व्हिडिओ बनवून राहिलो. तर मित्र हो, हे जो पेशंटचा रेशिओ आहे, हा पेशंटचा रेशिओ जर सँक्शन करायचा असेल, पेशंटचा रेशिओ म्हणजे काय, 20 पेशंटच्या मागे जर 20 नर्सेस पाहिजे असतील तर हे 20 नर्सेस मागण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर या अकोला जिल्ह्यातील जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, ज्यांना आम्ही जनप्रतिनिधी म्हणतो, त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. गेल्या 2007 पासून त्यांच्यावर ही जबाबदारी होती, आजची नाही. 2007 पासून तर जबाबदारी आहेच आहे. आणि आज जे आमदार बोलून राहिले त्यांची खास करून जबाबदारी आहे की त्यांनी हा मुद्दा जितक्या जोरामध्ये त्यांनी आमच्या
नर्सिंग स्टाफला जितक्या जोरात सांगितलं की तुम्हारे बाप के नौकर है क्या, तर त्यांनी विधानसभेमध्ये तितक्याच जोरामध्ये त्यांनी म्हणावं की तुम्हारे बाप के नर्सेस है क्या, तुम्हारे बाप के है क्या वो नौकर नर्सेस वहां पे, की 80-80 पेशंट में एक एक स्टाफ काम कर रहा है, असं जर ते म्हटले त्यांनी तर निश्चितच मी त्यांचे आभार मानेल, त्यांच्याबद्दल टाळ्या सुद्धा वाजवेल, त्यांना मी शुभेच्छाचं गुच्छा सुद्धा नेऊन देईल. परंतु मित्र हो, त्यांच्या वक्तव्याबद्दल मी आजच्या तारखेत तरी माझं असं पाहण्यात नाही की त्यांनी आमच्या अकोला GMC मध्ये रुग्णांना रुग्णसेवा मिळावी, उत्तम दर्जाची रुग्णसेवा मिळावी, एक नंबरची क्वालिटी केअर मिळावी, म्हणून स्टाफ वाढला पाहिजे अशा संदर्भाची मागणी त्यांनी केली नाही. आणि जर केली असेल परंतु आजपर्यंत तसा स्टाफ आला नाही तर मित्रो मी त्यांना शुभेच्छा तर देऊ इच्छितच नाही. परंतु आमच्या नर्सिंग स्टाफला ज्या पद्धतीने ते बोलले त्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि मित्र हो, उद्याच्या तारखेमध्ये आम्ही जर आमदार साजिद खान पठाण साहेब उद्याच्या तारखेमध्ये दिलगिरी व्यक्त करणार नाहीत तर मित्र हो, आम्ही आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सर्व परिचारिका या कामबंद आंदोलनावर जाणार आहेत. खास करून जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की जनतेची गैरसोय होणार आहे आणि जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी आमचे जनप्रतिनिधी ज्यांना आम्ही निवडून देतो त्यांना फक्त शिव्या देण्यासाठी, त्यांना कोणाला धमकावण्यासाठी निवडून देत नाही, तर त्यांना आमची सोय झाली पाहिजे, आम्हाला क्वालिटी केअर भेटली पाहिजेत. कारण आमच्या दवाखान्यामध्ये येणारा प्रत्येक रुग्ण हा टॅक्स पे करतो आणि त्याच्या टॅक्समधून आमचा दवाखाना चालतो, आमचे पगार होतो. ज्या पद्धतीनं आमचे पगार होतात त्याच पद्धतीनं आमदार साहेबांचा सुद्धा पगार होते. तर त्यांनी रुग्णांच्या भल्यासाठी रुग्णसोयी चांगल्या झाल्या पाहिजेत याकरता जो स्टँडर्ड नॉर्मनुसार जितक्या नर्सेस जितके डॉक्टर आवश्यक आहेत तितकी पदभरती करून द्यावी. निश्चितच अकोला जिल्ह्यातील 400 नर्सेसच्या वतीनं आम्ही सगळ्या 400 नर्सेस त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांना अभिनंदन सुद्धा करू. परंतु आज पुन्हा एकदा त्यांचा निषेध व्यक्त करतो. धन्यवाद.